इस्रायल आणि अमेरिकेचं इराणसोबतचं युद्ध लवकरच संपणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान. युद्धाचा शेवट जवळ आल्याचं ट्रम्प यांचं विधान. युद्धामुळे $100 प्रति बॅरलवर गेलेलं कच्च्या तेलाचे दर आज $90 खाली. ट्रम्प यांच्या युद्ध संपण्याच्या वक्तव्यानंतर घसरण झाल्याची शक्यता. इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणमध्ये मोठी जीवितहानी. आतापर्यंत इराणमधील 1255 लोकांचा मृत्यू. मृतांमध्ये 200 लहान मुलांचा समावेश तर 12,000हून अधिक जखमी. इराण इस्रायल युद्धाचा भारतातील हॉटेल्सना फटका. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती. तर बंगळुरूमधील हॉटेल्स देखील आजपासून बंद. केंद्र सरकारकडून एलपीजी बाबत महत्त्वाचा निर्णय. तेल शुद्धीकरण प्रकल्पांना एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आदेश. अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी केला जाणार. युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसीमधील उद्योगांवर संकट. गॅस टंचाईमुळे शेंद्रा, वाळूज आणि चिखलठाणा एमआयडीसीमधील अनेक उद्योग अडचणीत. उद्यापासून बहुतांश ठिकाणी कारखाने बंद पडण्याची शक्यता. युद्धाचा भारतातील गॅस वितरणावर परिणाम. सिलेंडर बुकिंगचा 15 दिवसांचा कालावधी आता 25 दिवसांवर. ग्राहकांना महिन्याला एकच गॅस सिलेंडर मिळणार. जळगावच्या सुवर्ण बाजारावर युद्धाचा थेट परिणाम. युद्धाच्या वणव्यात सोनं चांदीचे दर कोसळले. अवघ्या 10 दिवसांमध्ये सोन्याचे दर तब्बल 8,000 रुपयांनी घसरले तर चांदीच्या दरात 24,000 रुपयांची मोठी घसरण. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.